अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे प्रसिद्ध न्यूरोसर्जन आणि स्पाइन सर्जन डॉक्टर शेखर चिरमाडे यांनी त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीत 7,000हून अधिक यशस्वी न्यूरोसर्जरी पूर्ण केल्याबद्दल विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या उल्लेखनीय कामगिरीमुळे न्यूरोसर्जरी क्षेत्रातील त्यांचे योगदान अधोरेखित झाले। गेले 28 वर्षे डॉक्टर चिरमाडे न्यूरोसर्जरी क्षेत्रात कार्यरत असून विविध नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांनी सेवा दिली आहे। त्यापैकी 17 वर्षे त्यांनी विविध हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र प्रॅक्टिस केली असून गेल्या 8 वर्षांपासून ते अशोका मेडिकवर हॉस्पिटलशी संलग्न आहे। विशेष म्हणजे डॉक्टर चिरमाडे यांनी त्यांच्या एकूण 7,000 अधिक न्यूरोसर्जरींपैकी 2,500हून अधिक न्यूरोसर्जरी अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्या। तसे योग्य निदान, औषधोपचार, फिजिओथेरपी आणि वेळेवर उपचार यांच्या मदतीने अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेविना यशस्वीरित्या बरे करण्यात आले। या कालावधीतच ब्रेन ट्यूमर, स्पाइनचे विकार, अपघातातील गंभीर दुखापती तसेच मेंदू व मणक्याशी संबंधित अनेक जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या हाताळण्यात आल्या। या कार्यक्रमात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये मेंदू, मणका आणि न्यूरोलॉजिकल आजारांवरील अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध असून रुग्णांना अचूक निदान आणि तज्ञ उपचार देण्यासाठी हॉस्पिटल सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले। स्ट्रोक युनिट सुद्धा आहे। स्ट्रोक युनिट म्हणजे पॅरालिटिक युनिट। तर पॅरालिसिसच्या पेशंट्समध्ये बी फास्ट हे आपण वाक्य लक्षात ठेवायला पाहिजे। सर कुठल्याही पेशंटला बी फास्ट म्हणजे बी म्हणजे बॅलन्स जाणे, ई म्हणजे एका डोळ्याला कमी दिसणे, एफ म्हणजे चेहरा थोडासा तिरपा होणे, एस म्हणजे बोबळी वळणे आणि ए म्हणजे एक हात आपल्याला वीक वाटणे किंवा कमजोर पडणे। तर अशा जर का सिम्पटम्स पेशंटला येत असतील तर पेशंटला एक टाईम इज इम्पॉर्टंट आणि त्याला 3 तासाच्या आतमध्ये त्याचं डायग्नोसिस होऊन जर का हॉस्पिटलला तो पोचला, 3 तासामध्ये त्याला इंजेक्शन दिलं तर पॅरालिटिक अटॅक हा पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो। अदरवाईज पॅरालिटिक अटॅक कंप्लीट झाल्यानंतर पॅरालिसिस किती रिकवर होईल, काय होईल ह्याची शाश्वती नसते। म्हणून 3 ते 8 तासाच्या आत डायग्नोसिस होऊन त्याची ट्रीटमेंट होणं हे गरजेचं असतं। म्हणून बी फास्ट हे ब्रीदवाक्य स्ट्रोक करता तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे। तर ह्या सर्व शस्त्रक्रिया आणि एवढं सगळं हे जे मला यश प्राप्त झालं, ह्या सर्व ह्या रुग्णांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला त्यामुळेच मी हे सगळं एवढं सगळं करू शकलो। आणि या सगळ्यांचं श्रेय मी माझ्या टीमला, माझे सहकारी, माझे असिस्टंट, त्यानंतर आमच्या हॉस्पिटलमधले डॉक्टर्स, ॲनेस्थेटिस्ट, फिजिओथेरपिस्ट, नर्सिंग स्टाफ आणि त्याच्याबरोबरचा सगळा सपोर्ट स्टाफ जो हॉस्पिटलचा आहे, जो सगळं वेळोवेळी पेशंटला गायडन्स देत असतो, यांना मी हा सर्व मी डॉक्टर शेखर चिरमाडे, न्यूरोसर्जन, अशोका मेडिकवर हॉस्पिटल। मी नाशिकमध्ये 28 वर्ष झाले इथे प्रॅक्टिस करत आहे व आजपर्यंत मी 7,000 शस्त्रक्रियांचा टप्पा हा पार करत आहे। यापैकी मी 7 ते 8 वर्ष झाले अशोका मेडिकवर हॉस्पिटलमध्ये आहे। इथे मी साधारणपणे 2,500 शस्त्रक्रिया केल्यात व त्याच्या अगोदरच्या सर्व शस्त्रक्रिया मी नाशिकमधील विविध हॉस्पिटल्समध्ये गेल्या। त्याच्या अगोदर साधारण 15-1 वर्षापर्यंत मी शस्त्रक्रिया केल्या आहेत। तर यामध्ये इमर्जन्सीज, हेड इंजुरीज याच्यामध्ये मी विशेष असं सांगू इच्छितो की अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये अंडर वन रूफ CT स्कॅन, MRI आणि सगळे सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट, न्यूरोसर्जन, न्यूरोलॉजिस्ट, प्लास्टिक सर्जन हे असल्यामुळे अंडर वन रूफ असल्यामुळे अपघातग्रस्त पेशंटला इमिजिएट ट्रीटमेंट मिळून त्याचं लवकरात लवकर इलाज होऊन त्यांची सुधारण्याची शक्यता ही खूप प्रमाणे वाढते व तसेच ICU केअर ही खूप सुंदर चांगली असल्यामुळे, त्याचबरोबर आपल्याला फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन यांचं सगळं बॅकअप असल्यामुळे पेशंटचे रिकव्हरी होण्याचे चान्सेस हे वाढत असतात। तसेच आपण ह्या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अशा मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पायनल सर्जरीची सुरुवात केली, ज्याला मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पायनल सर्जरी म्हणतात। यामध्ये कमीत कमी छेद करून म्हणजे अगदी काही पेशंट्समध्ये 2 सेंटीमीटरच्या छिद्रामधनं सुद्धा आपण मणक्यांचं ऑपरेशन करू शकतो। सगळ्याच पेशंटला करता येईल असं नाही, पण सिलेक्टेड पेशंटला करता येतो। अशा मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाइन सर्जरीची आपण सुरुवात केली आहे। याचेसुद्धा साधारण 7-8 वर्ष झालेले आहेत। यामध्ये पेशंटला कमीत कमी वेदना राहतात व पेशंट लवकरात लवकर बरा होऊन लवकरात लवकर घरी जाऊ शकतो व त्याची रिकव्हरी ही फास्ट होत असते। तर ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।